नमस्कार, सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे। आज आपण दही वड्याच्या 2 चटण्या आणि गोड दही करणार आहोत। तर मी आता गॅस पेटवून घेते। पहिलीच आपण ही चिंचेची चटणी करूया आणि ही चटणी मला जास्त नाही करायची, थोडीच करायची आहे, लागेल तेवढी। हा बघा, हा कोल आहे ना, मी ह्या टोपामध्ये ओतून घेते। छोटाच टोप घेतला आहे मी, कारण आपल्याला चटणी जास्त नाही करून घ्यायची आहे। पहिलीच मी तुम्हाला गोड चटणी करून दाखवते। आणि ही गूळ पावडर घेतली ना, ती टाकून घेते। गॅस थोडा बारीक करते। आता हा गूळ मी सगळा टाकून घेते याच्यामध्ये। आणि ही पावडर आहे, तर ह्याला इरगळायला काही जास्त टाइम नाही लागणार। मिरची पावडर टाकले। तर इथे मी हा छोटा चमचा एक काली मिरी पूड टाकले आणि आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे। तर मी हा छोटा चमचा एक कालं मीठ टाकले आणि आता ह्याला एक उकळी आणून द्यायची आहे। चांगली उकळी आली पाहिजे आणि हे थोडं घट्ट झालं पाहिजे। आणि हा एक चमचा आपल्याला भाजलेले जिऱ्याची पूड टाकायची। आता ह्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे। ही बघा, आपली चटणी तयार झालेली आहे। ही एवढी घट्ट पाहिजे। आता ती जर थंड झाली ना, तर आणखी घट्ट होईल। मी आता गॅस बंद करते। कलर पण छान आलाय आपल्या चटणीला। तर मी ह्याच्यात जिरा पावडर, लाल मिरची पावडर आणि हे टाकले काली मिरी पावडर। ते जर तुम्हाला टाकायचं नसलं तर तुम्ही चाट मसाला टाकला तरी पण चालेल। हे बघा, आता गॅस बंद करते। ही बघा, आपली चटणी गाळून झाले। हा एवढा त्याच्यात कचरा निघालाय, बघू शकता तुम्ही। हे आता आपली चटणी तयार झालेली आहे। आता आपण गोड दही कसं करायचं ते बघूया। आता मी इथे एक भांडं घेतलंय आणि हे बघा, अर्धा लिटर दही घेतलंय मी। आता हे अर्धा लिटर दही ह्या पहिला आपल्याला या गाळणीमध्ये टाकून घ्यायचं आहे। हे बघा, आणि इथे पिठी साखर घेतली मी अर्धा कप। अर्धा किलो दही आहे ना, त्याला अर्धा कप साखर भरपूर होते आणि ते प्रमाण बरोबरच आहे। आणि मी इथं काळ्या मिठाचा वापर नाही करत, म्हणून मी चाट मसाला टाकते। 1 चमचा चाट मसाला टाकलाय मी। आणि हे आता आपल्याला असं गाळून घ्यायचं आहे, म्हणजे काय ते फेटायची गरज नाही पडणार। खाली मस्त मऊसूत दही पडेल। तर हे बघा, आपलं दही सगळं गाळून झालेलं आहे, बघू शकता। एकदम लोण्यासारखं दही झालंय आपलं। आता आपल्या 2 चटण्या तयार झालेल्या आहेत, म्हणजे गोड दही झाले, आपल्या चिंचेची चटणी झाले। आता आपल्याला हिरवी चटणी करून घ्यायची आहे। तर इथं मी अर्धी वाटी पुदिना घेतलाय आणि एवढी कोथिंबीर घेतले आणि 3 मिरच्या घेतल्यात आणि अर्धा लिंबूचा रस घेतलाय मी। बहुतेक 2 चमचे लिंबूचा रस आहे आणि बर्फ। हे बर्फ टाकून काय होतं, आपली चटणी तशीच हिरवीगार राहणार आहे। आता ही चटणी मी करून घेते। आता हे आपलं दही आहे ना, असंच मी फ्रीजमध्ये ठेवते। आपले हे सगळे वडे बिडे होईपर्यंत तोपर्यंत गार होईल, म्हणून मी असंच आता फ्रीजमध्ये ठेवते गार होण्यासाठी। तर आता ही आपल्याला पुदिन्याची चटणी तयार करायची आहे। तर पुदिना घेते ह्याच्यामध्ये, कोथिंबीर आणि हे मिरच्या घेतल्यात त्या मी 3 मिरच्या घेतल्यात। तुम्हाला जर कमी तिखट पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये कमी मिरच्या घ्याल। आणि इथे मी बर्फ टाकून घेतलाय त्याच्यामध्ये, आणि मीठ घेते। मी थोडंच घेतलंय मी। आणि आपल्याला इथे लिंबूचा रस घ्यायचा आहे। आता चटणी वाटून घेते।
तर हे बघा आपली पुदिन्याची पण चटणी तयार झालेली आहे. तर ती पण काढून घेते. बघा कलर काय मस्त आपल्या चटणीला आला आहे. आता हे इथं आपल्या तिन्ही पण चटण्या झालेल्या आहेत. तुम्हाला मी गोड दही कसं करतात ते पण बनवून दाखवलं, त्याचं प्रमाण पण सांगितलं आहे. आपली हिरवी चटणी पण तयार करून दाखवले. चिंच गुळाची चटणी पण कशी तयार करायची ती पण करून दाखवले. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशीच एखाद्या नवीन रेसिपीसह. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.